केरळचं ते शांत गाव, निसर्गरम्य गाव. वेळ पहाटेची, साधारणपणे 5 वाजताची. अजूनही सूर्य उगवला नव्हता. आजूबाजूला फक्त पक्ष्यांचा किलबिलाट असायला हवा होता, पण त्या शांततेला चिरत एक भयानक किंचाळी ऐकू येते. एका घराच्या अंगणातून 38 वर्षाचा तरुण सनल रक्ताच्या थारोळ्यात धावत धावत बाहेर येतो. त्याच्या चेहऱ्यावर, मानेवर खोल जखमा असतात. रक्ताच्या धारा वाहत होत्या. तो स्वतःचा जीव वाचवण्यासाठी जीवाच्या आकांताने धावतोय. त्याच्या मागे धावतोय त्याचाच 63 वर्षाचा सख्खा बाप, चंद्रन. चंद्रनच्या हातात एक धारदार कोयता आहे, ज्यातून रक्त ठिबकतंय. स्तनल कसाबसा शेजाऱ्याच्या दिशेने पळतो. मागे वळून बघतो तर त्याचा बाप, जो काही वेळापूर्वी एका नराधामासारखा वागत होता, तो घराच्या मागच्या अंगणात असलेल्या झाडाकडे जातो. काही मिनिटात तिथं सगळं शांत होतं. जेव्हा पोलीस घटनास्थळी पोहोचतात तेव्हा घरात चंद्रनची 60 वर्षाची पत्नी अंबिका हिचा छिन्नविछिन्न झालेला मृतदेह पडलेला असतो आणि घराबाहेर झाडाला चंद्रनचा मृतदेह लटकलेला असतो. एका सुशिक्षित सुखी कुटुंबात एकाच रात्रीत हा नरसंहार का झाला? त्या 63 वर्षाच्या वृद्धाच्या डोक्यात असं काय भूत शिरलं होतं की त्याने स्वतःच्या 35 वर्षाच्या संसाराचा गळा घोटला? या संपूर्ण विनाशाच्या मागे होतं एक असं काळं सत्य, ज्याला आपण म्हणतो व्यभिचार, म्हणजेच एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर. चला जाऊया या थरारक कथेच्या सुरुवातीला. मित्रांनो, ही घटना घडली केरळच्या कोचीजवळील मारमपल्ली भागात. चंद्रन आणि अंबिका यांचा संसार तब्बल 35 वर्षांपेक्षा जास्त जुना होता. त्यांचा मुलगा सनल एका खाजगी कंपनीत चांगल्या पदावर काम करत होता. गावात या कुटुंबाची मोठी इज्जत होती. चंद्रन हा कष्टाळू माणूस होता, पण वाढत्या वयासोबत त्याचा स्वभाव एक विचित्र बदल होऊ लागला होता. वयाच्या 60त पोचल्यानंतर जिथे माणूस देवाधर्मात किंवा नातवंडात रमतो, तिथं चंदन एका वेगळ्याच मार्गाला लागला होता. त्यानं आपल्याच ओळखीच्या एका विवाहित महिलेशी गुपचूप संबंध जोडले होते. सुरुवातीला हे संबंध फक्त फोनवर बोलण्यापुरते होते. हळूहळू चंद्रन घरच्यांकडे दुर्लक्ष करत तासनतास बाहेर राहू लागला. मोबाईल लॉक करून ठेवणं, रात्री अपरात्री कोणाशी तरी मेसेजवर बोलणं, पत्नीनं विचारलं की चिडचिड करणं, हे चंद्रनचं रोजचंच झालं होतं. अंबिका या 35 वर्षाच्या जुन्या पत्नीला आपल्या पतीच्या वागण्यातला हा बदल खटकू लागला होता. सुरुवातीला तिला वाटलं होतं की वय झालंय, स्वभाव बदलेल. पण जेव्हा चंद्रनच्या मोबाईलवर त्या दुसऱ्या महिलेचे मेसेजेस आणि कॉल्स अंबिकाच्या हाती लागले, तेव्हा तिच्या पायाखालची जमीन सरकली. अंबिकाने जेव्हा चंद्रनला थेट विचारलं, या वयात हे काय चाललंय? मुलाचं लग्न जमवायचं वय आहे, समाजात आपली इज्जत राहील का? तेव्हा चंद्रनने चूक मान्य करण्याऐवजी अंबिकालाच मारहाण करायला सुरुवात केली. व्यभिचाराचं हे भूत असं असतं जे माणसाला अंध करून टाकतं. चंद्रनला आता पत्नी आणि स्वतःचं घर अडसर वाटू लागलं होतं. तो त्या दुसऱ्या महिलेच्या प्रेमात इतका वेडा झाला होता की तिच्यासाठी तो घरचे पैसे देखील खर्च करू लागला होता. घरात रोज भांडण होऊ लागलं. आई वडिलांमधील ही भांडणं जेव्हा मुलगा सनल याच्यापर्यंत पोचली, तेव्हा त्याने वडिलांना समजवण्याचा प्रयत्न केला. सनल म्हणाला, बाबा हे थांबवा, आई आजारी असते, तिची काळजी घ्या. तुमच्या या वागण्यामुळे अख्ख्या गावात आमची मान खाली जाते. पण चंद्रनवर याचा परिणाम उलटा झाला. त्याला वाटलं की त्याची पत्नी आणि त्याचा मुलगा हे दोघे मिळून त्याच्या स्वातंत्र्यावर गदा आणत आहेत, त्याच्या प्रेमात आड येत आहेत. चंद्रनच्या मनात स्वतःच्याच कुटुंबाबद्दल कमालीचा द्वेष निर्माण झाला. तो मनातल्या मनात एक भयंकर कट रचू लागला. दिवस होता गुरुवारचा. रात्री घरात नेहमीप्रमाणे या विषयावरून खूप मोठं भांडण झालं. अंबिकाने चंद्रनला स्पष्ट सांगितलं, जर तुम्ही त्या महिलेशी संबंध तोडले नाहीत तर मी हे प्रकरण पोलिसात घेऊन जाईन, तिच्या घरच्यांपर्यंत घेऊन जाईन. बस, हाच तो क्षण होता जिथे चंद्रनचा संयम सुटला. तिला वाटलं होतं की चंद्रन तिला घाबरवतोय, पण चंद्रनच्या डोक्यात क्रूरतेची सीमा पार झाली होती. रात्रीचं जेवण झाल्यावर सगळे झोपायला गेले, पण चंद्रनला मात्र झोप येत नव्हती. त्याच्या डोक्यात फक्त एकच विचार होता, जर हे दोघे, माझी पत्नी आणि मुलगा, माझ्या आयुष्यातून संपले तर मी माझ्या आवडीचं आयुष्य जगू शकेन. रात्रीचे 3 वाजले होते, नंतर 4 वाजले. चंद्रन जागाच होता. तो अंथरुणातून उठला. अतिशय शांत पावलाने तो घरच्या बाहेर गेला. तिथं शेतीची काही हत्यारं ठेवली होती. तिथून त्यानं एक धारदार मोठा कोयता हातात घेतला. कोयत्याच्या धारेवर खोलीतल्या रात्रीच्या बल्बचा प्रकाश पडला.
आणि चंद्रनच्या डोळ्यात रक्ताळलेलं भूत नाचू लागलं. तो पुन्हा खोलीत आला. तिथं अंबिका गाढ झोपली होती. वेळ पहाटे 5ची. चंद्रन अंबिकाच्या खाटेजवळ उभा राहिला. त्याने कसलाही विचार न करता पूर्ण शक्तीनिशी तो कोयता अंबिकाच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर मारला. पहिला वार होताच अंबिकाच्या तोंडातून एक भयानक किंकाळी निघाली. ती रक्ताच्या थरोळ्यात तडफडू लागली. बाजूच्याच खोलीत झोपलेला मुलगा सनल आईची ती किंकाळी ऐकून दचकून जागा झाला. तो धावत आईच्या खोलीकडे गेला. समोरचं दृश्य पाहून त्याचा थरकाप उडाला. त्याचे वडील चंद्रन आईवर सपासप वार करत होते. सनलने जोरात ओरडत वडिलांचा हात पकडण्याचा प्रयत्न केला. बाबा, हे काय करताय? सोडा आईला. पण चंद्रन पूर्णपणे वेडा झाला होता. तो सनलवर ओरडला, आज मी तुम्हा दोघांनाही जिवंत सोडणार नाहीये. चंद्रनने तो रक्ताळलेला कोयता सनलच्या दिशेने फिरवला. सनलने स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण कोयत्याचा एक खोलवर वार त्याच्या गालावर आणि मानेवर बसला. रक्ताची कारंजी उडाली. सनल वेदनेने विवळत असतानाही चंद्रनने त्याच्या छातीवर आणि पाठीवर सपासप वार केले. सनलला समजलं की जर तो इथे थांबला तर त्याचे वडील त्याला मारून टाकतील. तो कसा तरी चंद्रनला धक्का देऊन घराबाहेर पळाला. पण चंद्रन कोयता घेऊन त्याच्या मागे धावला. हाच तो क्षण, हाच तो सीन जो आपण सुरुवातीला पाहिला. सनल जीवाच्या आकांक्षाने गावाच्या रस्त्याकडे पळत निघाला. चंद्रनने काही अंतर त्याचा पाठलाग केला, पण सनल दूर गेल्याचं पाहून चंद्रन पुन्हा घराकडे वळला. सनल पळून गेल्यानंतर चंद्रन पुन्हा घरात शिरला. त्याने पाहिलं, अंबिका अजून थोडा थोडा श्वास घेत होती. ती जागेवरच तडफडत होती. चंद्रनने तिच्यावर आणखी काही वार केले. तो शांत बसला नाही आणि तिचा जीव घेतला. 35 वर्षांची सोबत, सुखदुःखाचे साक्षीदार असलेले हे नाते अनैतिक संबंधांच्या हव्यासापोटी रक्ताच्या थारोळ्यात आता मात्र संपले होते. आता चंद्रनला जाणीव झाली की आपण जे केलंय ते बरोबर नाही. सनल जिवंत पळाला होता म्हणजे नक्कीच पोलीस घरी येणार होते. ज्या इज्जतीसाठी आणि ज्या संबंधांसाठी त्यानं हे केलं होतं, ती इज्जत आता मातीत मिळाली होती. पोलीस कोठडी आणि समोर फाशीची शिक्षा त्याला आता दिसू लागली होती. चंद्रन कोयता तिथेच टाकून घराच्या मागच्या अंगणात गेला. तिथं असलेल्या एका मोठ्या झाडाला त्यानं दोरी बांधली आणि स्वतःला संपवून घेतलं. अवघ्या अर्ध्या तासाच्या आतमध्ये एका हसत्या खेळत्या कुटुंबाची राख रांगोळी झाली होती. सनलच्या ओरडण्याने शेजारी जागे झाले होते. त्यांनी तातडीने पोलिसांना फोन केला. अलुवा पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा पोलिसांनी घरात प्रवेश केला. जेव्हा संपूर्ण घर रक्ताने माखलेलं होतं. अंबिकाचा मृतदेह बेडवर होता, तर चंद्रनचा मृतदेह बाहेर झाडाला लटकत होता. सनलला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सुदैवाने अनेक जखमा होऊन देखील त्याचा जीव मात्र वाचला होता. पोलीस तपासात जी माहिती समोर आली ती ऐकून संपूर्ण केरळ हादरलं होतं. वयाच्या 60व्या वर्षी झालेलं हे अफेअर एका संपूर्ण कुटुंबाच्या विनाशाचं कारण ठरलं होतं. ज्या महिलेसोबत चंद्रनचे संबंध होते तिचीही समाजात बदनामी झालीच आणि चंद्रनचं कुटुंब देखील संपलं. मित्रांनो, व्यभिचार आणि अनैतिक संबंध केवळ 2 व्यक्तींपुरतेच मर्यादित राहत नाहीत. जेव्हा त्यांचे सत्य समोर येते तेव्हा कौटुंबिक हिंसाचार अशा एका भयानक गुन्ह्याचे रूप घेते. केरळमधील ही सत्य घटना आपल्याला विचार करायला लावते. नात्यांमधील विश्वास जेव्हा संपतो तेव्हा माणूस किती क्रूर बनू शकतो याचे हे उदाहरण आहे. तुम्हाला काय वाटते? चंद्रनच्या या कृत्याला काय म्हणणार? कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा